तर MH06 मध्ये पुन्हा स्वागत आहे तुमचं. कारण की मी आता आलेलो आहे मुंब्राला. तर आता मुंब्रा देवीला जाणार आहे मी. तर बघू शकता आहे बघा, मुंब्रा स्टेशनला आहे मी आता, जस्ट मुंब्रा स्टेशनला. तर इथून मला जायचं आहे चालत, एकदम पूर्ण डोंगर चढायचं आहे. माहीत नाही किती खूप दूर आहे, म्हणजे वरती आहे खूप. तर मला जायचं वरती चालत. तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा, तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे. आणि ॲक्च्युली मी आलेलो आहे ठाण्यावरून ट्रेन पकडून ठाणा, कलवा आणि मुंब्रा दोन स्टेशन पकडून आलेलो आहे. आणि तुम्हाला जर यायचं असेल कसारा किंवा खोपोली तर तुम्हाला स्लो ट्रेन पकडावी लागेल. स्लो ट्रेन तुम्हाला इथे थांबून जाते मुंब्राला. फास्ट ट्रेन थांबत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला स्लो ट्रेन पकडावी लागेल. तर सो तुम्ही पण माझ्यासोबत राहा. आणि मी चाललो आहे आता मुंब्रा देवीला. तुम्ही जर उतरलात 1 किंवा 2 नंबर स्टेशनला उतरलात तर तुम्हाला यायचं आहे 4 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक, तिकडे यायचं आहे. आणि बघा लिफ्टमधून पकडून आता मी जातो लिफ्टमधून तिकडे 4 नंबर प्लॅटफॉर्ममध्ये यायचं आहे. बघा रिक्षा वगैरे लागतं तुम्हाला. ॲक्च्युली काही तुम्हाला माहिती नसेल तर इथे तुम्ही रिक्षावाल्याला विचारू शकता. ते लोक सांगतात की कुठून जायचं वगैरे. पण रिक्षा पण इकडे जायला लागलेलं आहे आणि इथे पूर्ण मार्केट भरलेलं आहे बघा. तर तुम्हाला इकडे सांगतील सगळं की कुठून जायचं आहे, रस्ता वगैरे सगळं सांगतील. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला. ते बघा समोर स्टेशन आहे इकडे. आणि मी आता चाललो आहे. तर बघू तुम्हाला दाखवतो सगळं मी. तर मित्रांनो इथे आलात तर हे बघा, इथून जायचं आहे आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. समोर लिहिलेलं आहे. इथून पूर्ण एंट्री करायची आणि इथून मला पूर्ण चालत जायचं वरती. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काय रिक्षा वगैरे काही करायची गरज नाही, पूर्ण चालत जायचं आहे. तर आता मी पण चालत जाणार आहे, त्याच्यामुळे आता आलो तरी एकटाच. तर चालत आता. तर तुम्ही पण माझ्यासोबत राहत बघा. इथून जातो आता चालत. इकडे मार्केट वगैरे भरलं असतं बघा. आता हा जो समोर डोंगर दिसून आहे इथं वरती जायचं आहे आपल्याला. ॲक्च्युली मी मागे पण आलो होतो, पण तेव्हा आपल्याकडे काही कॅमेरा वगैरे नाही होता. तेव्हा काय ब्लॉग वगैरे चालू केलं नव्हतं, त्याच्यामुळे बनवलं नाही. तर इथून खालून यायचं आहे. आणि बघा हे समोर इथे बिल्डिंग दिसेल तुम्हाला. आणि तिथे समोरून पायऱ्या आहेत ते बघा. ह्याच्यासमोर पायऱ्या, तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघा समोर पायऱ्या दिसत नाही, इथून पुढे जायचं आहे, वर जायचं आहे. आणि तो पूर्ण डोंगर आपल्याला चढायचं आहे. ॲक्च्युली खूप थकलो आहे मी. दर्शन वगैरे घेऊ थोडंसं आपण पहिली पायरी आणि जाऊया वरती आता. हे बघा ह्या पायऱ्या चढायचं आपल्याला. तर मित्रांनो इथे ना 2 रस्ते आहेत हे बघा. तर कधी आला तर इकडून जायचं आपल्याला, या साईडने उजव्या साईडने जायचं आहे. सरळ जायची नाही, सरळ जायला वरती रस्ता नाही, उजव्या साईडने यायचं आहे. समोर डोंगर दिसेल, इकडून जायचं आपल्याला. चला आता आतमधून एंट्री करू. इथून जे आहे ना वरती हायवे आहे आणि खाली ते बोगदा आहे. त्या बोगद्यामधून एंट्री करायची आणि आपल्याला जायचं आहे वरती. जरा खूप थकलो हो, थोडासा चढलो मी तरी पण खूप थकायला लागले. या बा इथून आता तुम्हाला मी हायवे दाखवतो. हा बघा पनवेल, पुणे आणि मुंबई जाणार इकडे हायवे. तर बघू शकता लोक खूप असतील वरती, त्याच्यामुळे हे बघू शकता मुंबई आणि इकडे जातो पुणा, पनवेल. आणि आपल्याला जायचं वरती अजून खूप चढायचं आहे. चला तर मग आता जाऊ. थोडं थांबलो होतो, आराम रेस्ट वगैरे केला थोडासा मस्त. आणि आता जातोय मी आता परत. बघा अजून किती वरती जायचं आहे, समोर दिसतंय का अजून तेवढ्या वरती जायचं आहे आपल्याला. इथेपैकी समोर मंदिर आहे, मारुती मंदिर. बघू शकता इथे पण दर्शन घेऊ शकतो आपण. चला तर मग अजून खूप वरती जायचं आहे आपल्याला. आपल्या काय माहीत नाही तर पायऱ्या बिरे गेल्या. दादाने विचारू आपण, दादा पायऱ्या किती इथं? 800 पायऱ्या आहे. आपल्याला 800 पायऱ्या चढायचे. अजून खाली किती असतील आज सोडले तर? अच्छा, म्हणजे आत्ता अशी 350 चालून आलो आहे. अजून तर खूप वरती जायचं आहे आपल्याला. आपली हवा टाईट झालेली आहे आता. ब्लॉगर काही वरती चढत नाही आता. हां ब्लॉगरची हवा टाईट. अजून तर खूप वर चढायचं आहे.
अजून 100-200 पायऱ्या आहेत वाटतं वरती असं वाटतोय. आता बघू, घाम फुटला इकडे सगळं. तर मित्रांनो आता आपले जरा इथं आलो ते मित्र भेटलेले आहेत. तर दादा कुठले तुम्ही? आम्ही डोंबिवली डोंबिवली कुठली? आपलं डोंबिवली MIDC. अच्छा. आणि तुम्ही? अच्छा. तर त्याने आपल्या चॅनलला फॉलो पण केलेलं आहे आणि सबस्क्राईब पण केलेलं आहे. तर थँक्यू केलेलं आहे. थँक्यू सो मच दादा. दाखवता नाही आलं मला दाखव. ओके असं. तर थँक्यू दादा. तर फायनल गाईज आपण तर पोहोचलेलो आहे बघा. आत्ताशी पोहोचलो आहे मी. किती 1 वाजता निघालो असेल, आत्ता पोहोचलो 2 वाजले. चढून नको झालं खूप. जस्ट पोहोचलो बघा आई मुंब्रा देवी मंदिर. आणि बाहेरचा व्ह्यूज मुंब्रा, कल्याण, डोंबिवली हे बघा. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करू. जर ओटी वगैरे घ्यायची असेल तर समोर ओटीचं वगैरे सगळं सामान भेटून जातो. आणि हे बघा झाडं काय लावून ठेवलेत सगळं. हे बघा आपले परम मित्र ते ओटी वगैरे घेऊ शकता इथून तुम्ही. आतमध्ये कॅमेरा घेऊन जाऊ शकतो. हा मग नंतर तर आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे असं दादांनी सांगितलं आपल्याला. तर आतमध्ये जाऊन बघू आता आपण अलाव आहे की नाही. तर असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सगळं दाखवून आतमधलं थोडंसं. तर बघू शकता हे बघा इथून आई मुंब्रा देवी, इथून एंट्री करू आता आपण. पण गाईज मला एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही हे ज्या लोकांनी इथे बांधलं आहे ना याचं कारण सांगा. मला कमेंट करून नक्कीच सांगा. काय विश असेल पूर्ण करण्यासाठी बांधले असतील किंवा कशासाठी बांधले असतील, आय डोंट नो. सो हे जे बांधले लोकांनी तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा की कशासाठी बांधलं आहे. सो गाईज पूर्ण आपला वरपर्यंत फिरून झालेलं आहे आणि सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज एवढंच असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपला चॅनल यूट्यूबला जाऊन सर्च मारा MA06 ब्लॉगर म्हणून. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय.